गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहेत 5 आणि मी मस्तपैकी रेडी होऊन निघाले आहे आजच्या ऑर्डरला जाण्यासाठी. तर माझं आजचं लोकेशन असणार आहे नवी मुंबईचं कळंबोली. प्रत्येक दिवस चांगला सुरू होईलच असं नाही. तसाच आज माझा सकाळी माझ्यासोबत एक स्कॅम झाला. कामाच्या गडबडीमध्ये मी पूर्णपणे विसरली होती की आज आहे संडे आणि त्याच्यामुळे मेगा ब्लॉक असणार आहे. बराच वेळ वाट बघून मी गपचूप ओला बुक केली आणि मी निघाले आहे माझ्या लोकेशनकडे. तर हे असं कधी-कधी होतं चुकून. एनिवेज टायमाचा खूप प्रॉब्लेम झाल्यामुळे लगेचच कामाला सुरुवात केली. त्याच्यामुळे सुरुवातीचं काही मला शूटच करता आलं नाही. तसेच माझे बाकीचे टीम मेंबर्स सायडर्सला रेडी करण्यामध्ये बिझी झाले होते. त्याच्यामुळे मला तेही काही शूट करता आलं नाही. तसेच ब्रायडलने मस्त ट्रेंडिंग अशी हेअरस्टाईल चॉईस केली होती. तर हा आहे ब्रायडलचा फायनल लूक. तर कशी दिसते माझी आजची ब्राईड. तसेच या ब्राईडची मेहंदीसुद्धा मी काढली होती. तर तो ब्लॉग नंबर 49 नक्की तुम्ही जाऊन बघा. प्रत्येक ब्राईडसाठी आजचा दिवस खरंच खूप इम्पॉर्टंट असतो, कारण ही वेळ परत येत नसते आणि याच मेमरीज आयुष्यभरासाठी पुरून राहतात. तसेच आजची ब्राईड पूर्णपणे रेडी झाली होती. त्यांचे काही रिच्युअल्स होते, त्यांनी ते कंप्लीट केले. सगळे रिच्युअल्स झाल्यानंतर मामा आला होता नवरीला घ्यायला आणि त्याच्यानंतर ब्राईडने एंट्री केली मंडपामध्ये आणि आम्ही एंट्री केली जेवणाच्या टेबलाकडे. पटापट जेवण कंप्लीट केलं आणि आम्ही लगेच आलेलो आहोत हॉलमध्ये ब्राईडच्या सेकंड लुकच्या चेंजसाठी. तिलाही मस्तपैकी रेडी केलं तिच्या रिसेप्शनसाठी. तसेच ब्राईडने लगेच एंट्री केली रिसेप्शनसाठी स्टेजवरती आणि लगेच आम्ही निघालो आहोत घरी जाण्यासाठी. खरंच आजचा दिवस खूप हॅट्टिकही होता, तसेच मजेदारही होता. खूप मजाही आली. तर आत्ता वाजले आहे संध्याकाळचे 5. सकाळी मी 5 वाजता घरातून निघाली होती. खरंच वेळ खूप इम्पॉर्टंट आहे आणि दिवसभरात वेळ खूप काही शिकवून जाते की खरंच वेळेचं किती महत्त्व आहे ते. तर टाईम आहे तोपर्यंत या वेळेला महत्त्व द्या आणि आयुष्य जगून घ्या, जेवढं काही जगता येईल तेवढं. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.